विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाट्या हसले ऐकून आदिलशाह दरबार काढीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक एक गांधीले सगळे बाजून दरबारात सदर होते. आदिलशाह करा मग नाही बडीसाहेबी दरबारात जाती हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता. शिवाजीचा बिमोड कसा करायचा. बडीसाहेबीने दरबारच्या सदारांना खडा सवाल केला. सांगा सांगा कोण करणार शिवरायांचा बंदोबस्त. दरबारात शांतता बसवली. जो तो आपल्या कोण करणार शिवरायांचा मुकाबला. जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाट्याचा एक सरदार लवून उदा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. तबकाती उडाच खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी. एक तर त्याला जिवंत कैद करून घेऊन येतो आणि तसा नसून पडला तर त्याला ठार मारून तुझ्यापुढे आणतो. अफजल खान विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी बहार, हाताने वापरणारा, चांगला कोणत्याही मार्गानं आपलं काम करण्यात आता हातखंडा. अशा अफजल खानाने शूरांना जिवंत पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा दरबारात उचलला. दरबारात असलेल्या प्रत्येकाला वाटलं आता शिवाजी बसला कसला जिवंत राहतो. थोड्या दिवसात साखर बांधलेल्या अवस्थेत शिवाजी दरबार हजर होणार. नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात हजर होणार. अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटाने विजयवरातून बाहेर पडला. सोबत प्रचंड फौज ओलांडण्याचे सामान घेतले. शिवराय तेवढी राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालवून येत आहे ही बातमी त्यांना समजली. सरकार मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला खान कपटी, त्याची फौज मोठी, आपलं राज्य लहान, आपलं सैन्य लहान, एवढ्या मदर खानापुढे निभावणार नाही असा विचार करून शिवरायांनी प्रतापगडावर कूच केले. शिवराय प्रतापगडावर गेल्याची कथा खानशीला, कारण त्याला माहित होतं प्रतापगडावर जाणं सोपं नाही. कारण तो किल्ला होता डोंगरात, भोवताली घनदाट जंगल, वाटेत उंच डोंगर. शिवरायांनी प्रतापगड तुम्ही खाली हवे म्हणून खानाने डावपेट टाकण्यास सुरुवात केली. रयतेचा खूप छळ केला, पण शिवरायांनी प्रतापगड सोडला नाही. प्रेमळ पानाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला आमचे किल्ले परत द्या. मी तुम्हाला आदिशाहून सरदारकी देतो. खान आपल्याशी कपडे खेळतोय हे शिवरायाने ओळखलं. त्यांनी खानाला निरोप पाठवला. खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आपण प्रतापगडाखाली यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. अशा प्रकारे खानाची व शिवरायांची भेट निश्चित झाली. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचं दर्शन घेतलं. थोड्याच वेळेला पोषण करण्यास सुरुवात केली. पायात सुरुवात चढवली, अंगात चिलकत घातलं, त्यावर गडीचे मोठे अंगरखा घातला, डोक्यात जिरोटोप घातला, त्यावर मंदिर मला डाव्या बोटात वावणुकी चढवली, त्यात सनी ज्वाला बोला पट्टा घेतला. शिवराय खानाची भेटीसाठी असे तयार झाले. शिवराय सामान्याच्या दरवाजाने बडा संस्कृती बांधत ते तेथे उभे राहिले. खानाने शिवरायांच्या वकिलाला विचारलं, शिवाजीराजे आत घेत नाही. वकील म्हणाला, हे बडासाहेबला भिता, त्याला तेवढा दूर करा. बडासाहेब दूर झाला. शिवराय आत आले. शिवरायांना पाहताच खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. खानाने शिवरायांना आलिंगन दिलं. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर, त्यासाठी खानाने शिवरायांची बाणाने डावे गुंतवली आणि शिवरायांची कोशिश करण्याचा वार केला. शिवरायांचा अंगरखा टरकन फाटला. चिलकत असे म्हणजे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव लागला. अतिशय वेगाने त्यांनी खानाच्या बोटावर वाघ मारा केला. डाव्याचा अति उजव्या हाताने काढून तो खान